सेवा आणि त्याच्या भय काय जीवा। ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी खरी सेवा असेल त्याला यमाची सुद्धा भीती नसते। मग जीवन जगत असताना कोणाच्या आयुष्यामध्ये खरी सेवा होती? जगद्गुरु तुकोबर यांच्या आयुष्यामध्ये खरी सेवा होती। जीवन जगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये खरी सेवा होती मायबाप। म्हणून तर 352 वर्ष झालं तरी पण आपण राजांची जयंती साजरी करतो। आजकाल आई वडिलांची पुण्यतिथी म्हणलं तर काही काही लोकांना नको वाटतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटलं तर अख्खं गाव एकत्रित येतं। ही सेवेची ताकद आहे। मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवन जगत असताना काय सेवा केली? छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबर यांच्या कीर्तनाला येत होते आणि आल्याच्या नंतर मी छत्रपती आहे असं म्हणून ते कीर्तनाला येत नव्हते, तर मी तुकोबर यांचा शिष्य आहे, मी संप्रदायाचा पाईक आहे आणि मीच पांडुरंगाचा भक्त आहे असं म्हणूनच ते कीर्तनाला येत होते। आणि आल्याच्या नंतर 32 मन सोन्याचं सिंहासन माझ्या राजांना बसण्यासाठी होतं, पण कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होते। ही सेवेची ताकद आहे। म्हणून ऐका, त्यांच्या आयुष्यामध्ये खरी सेवा होती। 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, परंतु एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी मंदिर केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। हे हिंदवी स्वराज्य घडवलं मायबाप छत्रपती शिवाजी महाराजांनी। आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती बसण्याकरता निघाले, अरे पहिल्या पायरीवरती पाय माझ्या राजांनी ठेवला तेव्हा राजांच्या कानामध्ये असा आवाज येत होता, राज ओ राज, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग लगीन माझ्या रायबाचं। आठवत होते ते तानाजी मालुसरे। दुसऱ्या पहिरीवरती पाय माझ्या राजांनी ठेवला तेव्हा राजांच्या कानामध्ये असा आवाज येत होता, राज ओ राज, लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे। आठवत होते ते बाजीप्रभू देशपांडे। आणि राजे सिंहासनावरती जाऊन बसतात तेव्हा राजांच्या कानामध्ये असा आवाज येत होता, राज ओ राज, 50 वर्ष एक मावळा म्हणून जीवन जगलो, पण एक दिवस शिवाजी राजा म्हणून जगायचे राजा। आठवत होता तो वीर शिवा काशीद। म्हणून तर म्हणावंसं वाटतं, ऐका, शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपतीनं अमृत, दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं अमृत, दैवत छत्रपती। एक भगवा झेंडा रोवला, शेतकऱ्यांना कुणी कैवारी राहिला नव्हता। कापल्या जाणाऱ्या गायी थांबवण्यासाठी, पडली जाणारी मंदिरं बंद करण्यासाठी, भर रस्त्यावरती आमच्या आया बहिणींची, माय मुलगीची लुटली जाणारी आबरू, अरे लुटली जाणारी इज्जत बंद करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला। म्हणून तर म्हणावंसं वाटतं, ऐका, स्वराज्य रक्षणासाठी केलेलं एक होताती, हे ओनी भगवत हाती, स्वराज्य घडविण्यासाठी आईची जाई आई शिवाई, आईची जाई आई शिवाई, आशीर्वाद हो पाठी, आई आशीर्वाद हो पाठी, दैवत छत्रपतीनं अमृत, दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं अमृत, दैवत छत्रपती।
खरी सेवा होती, जिजाऊ मातेच्या आयुष्यामध्ये खरी सेवा होती. तुळजा भवानी मातेकडे गेल्या पदर पसरला विनंती केली, आई अगं या जगामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत नाही. माझ्या पोटी असं रत्न जन्माला घाल की ज्याने ही महाराष्ट्राची कूच पवित्र केली पाहिजे. आणि ज्या आईला कळालं की आपल्या पोटामध्ये मुलगा आहे तेव्हापासूनच तिने रामायण आणि भागवत वाचायला सुरुवात केली. त्या म्हणजेच मासाहेब जिजाऊ. पण आताच्या आई वाचते का? नाही महाराज. म्हणून तर आजच्या मुलांना योग्य संस्कार राहिले नाही. एवढी मुलं विचित्र झालेत. कीर्तनाला बसल्याच्या नंतर तुझं शांत बसणार नाही. कुणाला चिमटा हाण, कुणाला बुक्की मार, कुणाला चापट मार, एवढी विचित्र असतात. आणि एक दिवस असंच ते का कीर्तनाला लवकर गेले. लवकर जाऊन मस्तपैकी अशा आवरून सोफा सेटवर बसले. एक मुलगा माझ्याकडे धावत आला आणि मला म्हणला, ताई तुम्हाला गाणं येतं का? गाणं. मी म्हणलं मला काय गाणं बिणं येत नाही. म्हणलं मी नाही म्हणणार. तो म्हणला मग तुम्हाला गाणं येत नाही. म्हणलं तुमचा अभ्यास असेल. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणलं विचार बाबा. तो म्हणला तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर मला 400 रुपये द्यावे लागतील. म्हणे 400 लागतील. 400. म्हणलं ठीक आहे विचार. त्यांनी मला प्रश्न विचारला, ताई पृथ्वीचं केलं ताट चंद्राच्या केल्या वाती, पृथ्वीचं केलं ताट चंद्राच्या केल्या वाती, पार्वती महादेवाला ओवाळती, मग सांगा बरं ताई ती कशावर उभा होती? आता मी जर म्हणलं पाटावर उभा होती तर हा म्हणीन पायावर उभा होती, आणि मी जर म्हणलं पायावर उभा होती तर हा म्हणीन पाटावर उभा होती. मला प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. मी गुपचीप माझ्या खिशातले 400 रुपये काढले आणि त्याला दिले. म्हणलं कोणाला सांगू नको बाबा, पण मला प्रश्नाचं उत्तर सांग. त्यांनी त्याच्यातले 200 काढले आणि मला दिले. तो मला खरं सांगू का ताई, याचं उत्तर मला बी येत नाही आणि तुम्हाला बी येत नाही. मग 200 तुम्हाला 200 मला. एवढे विचित्र महाराज. म्हणून आपल्या मुलाला योग्य संस्कार देणं ही काळाची गरज आहे. कारण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लहान होते त्यावेळी जिजाबाईंना छत्रपती शिवाजी महाराजांना कृष्णाच्या भीमाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या. पण आताची आई सांगते का? जुळीत बाला टाकलं की हाड. जन्माला आल्यापासून हाड हाड ते मरेपर्यंत हाडहाडच राहत नाही महाराज. कधी येते राजा जन्माला? सगळं काही महिलांच्या हातात असतं आपल्या मुलाला कसे संस्कार देणं. पहिलीत पोरगं जायला लागलं, लई घाणघाण शिवाय देत होतं. शेजारीने सांगितलं, म्हणे ठके तुझ्या पोराला काहीतरी चांगलं शिकव. पोरगा किती लहान आहे पण किती घाणघाण शिवाय देत आहे. ती म्हणली ग बस, लहान आहे म्हणून देत आहे घाणघाण शिव्या. मोठं झाल्यावर दिन चांगल्या चांगल्या शिव्या. आता चांगल्या चांगल्या कसल्या असतात? म्हणून राजांसारखा सात्विक मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा असं जर तुम्हाला वाटत असेल महिला मंडळ तर एक वाक्य लक्षात ठेवा. मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्या छोटी. रामकृष्ण हरी म्हणा बनवताना रोटी. साधू संतांचे आशीर्वाद घ्या कोट्यानं कोटी. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी. असं आपलं जीवन असलं पाहिजे महाराज. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच आपला हा भारत देश टिकेल. विठ्ठल विठ्ठल. जिजाऊ मातेच्या आयुष्यामध्ये खरी सेवा होती. पण महाराज म्हणत नाही की ज्याची सेवा ज्याची सेवा. महाराज काय म्हणतात की ज्याची खरी सेवा. देवाने मला काहीतरी द्यावं म्हणून अनेक जण भगवंताला नारळ फोडतात. पण भगवंत मला काहीच नको, फक्त तूच सुखी राहा असं म्हणून नामदेव महाराजांनी जे भगवंताला दूध पिऊ घातलं ना ती खरी सेवा झाली. विठ्ठल विठ्ठल. मग जीवन जगत असताना कोणी कोणाची सेवा करायची तर महिला मंडळ तुम्ही तुमच्या नवऱ्याची सेवा करायची. रोज ते बाहेरून आले तर तुम्ही त्यांचं दर्शन घ्यायचं, त्यांच्या पाया पडायचं. तुम्ही म्हणता महाराज आम्ही रोज पाया पडू, पण त्यांचे पाय जर सापडत नसतील तर जाऊ द्या. त्यांचं पाप त्यांना, तुमचं पुण्य तुम्हाला. तुम्ही तुमची सेवा करायची, सोडायची नाही. आता महिला मंडळांमध्ये सगळ्यात खरी सेवा केली आमच्या सीता आई साहेबांनी. रावणाचा आणि कुंभकर्णाचा संवाद चालू आहे. रावण म्हणतो कुंभकर्ण माझी एक इच्छा पूर्ण झाली नाही. कुंभकर्ण म्हणतो ऐक रावण, तू रामाचे कपडे घाल आणि सीतेला वश करण्यासाठी जा. त्यावेळेस रावण म्हणतो कुंभकर्ण हे तू मला शिकवतोस का? तू सांगण्याच्या अगोदर मी त्या ठिकाणी रामाचे कपडे घातले आणि सीतेला वश करण्यासाठी गेलो तर कुंभकर्णा माझ्या शरीरातला कामच नाहीसा झाला इतकी सीता पवित्र आहे.
म्हणून पती पत्नीमध्ये एक विचार ठेवा. कसा एक विचार ठेवा? पाय लक्ष्मीच्या हाती आणि म्हणून येतो का कुलती. न मोडता दोन्ही आकार घडिले एकची शरीर. ते अर्धराणी नटेश्वर रूपी दिसे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका असणे की जय. विठ्ठल विठ्ठल. मग जीवन जगत असताना जिजाऊ मातेच्या आयुष्यामध्ये खरी सेवा होती. आता मला सांगा पुरुष मंडळ, जगद्गुरु तुकोबराई कोणत्या डोंगरावरती भजनाला जाते? ते काही सांगून जात होते का? ते का आताचे तुकाराम महाराज आहेत का सांगून जायला? आताचे तुकाराम महाराज म्हणते होय ग गावामध्ये सप्ताह चालू जाऊ का? ती म्हणती बसा खाली. बसलेच लगेच तुकाराम महाराज खाली. तिथं म्हणजे तुकाराम महाराज. मग जगद्गुरु तुकोबराई कोणत्या डोंगरावरती भजनाला जाते? ते काही सांगून जात नव्हते. मग 3 डोंगर आहेत. भंडारा डोंगर, भामचंद डोंगर आणि विशाल डोंगर. या 3ही डोंगरामध्ये 15, 20, 25, 30 किलोमीटरचं अंतर आहे. मग आईसाहेब काय करायच्या? 4 भाकरी टोपलीमध्ये घ्यायच्या, मुखामध्ये सात्विक असं भगवंताचं चिंतन करायच्या, कपाळाला कुंकू लावायच्या आणि जिथून 3 डोंगराला 3 वाटा प्रारंभ होतात तिथं माझ्या आईसाहेब यायच्या, मोबाईल काढायच्या आणि तुकोबरायांना कॉल करायच्या. मोबाईल होता का तेव्हा? नाही. आता एका मोबाईल होता. तुम्ही म्हणता कसं? आता मला सांगा, गीता कुणी सांगितली? भगवंताने सांगितली. कोणाला सांगितली? अर्जुनाला. कुठं सांगितली? कुरुक्षेत्रावरती. पण कुरुक्षेत्रावरती चाललेली गीता हस्तिनापुरात धृतराष्ट्राला कोण सांगत होतं? संजय. मग कुरुक्षेत्रावरचं त्याला हस्तिनापुरात कळत कसं होतं? ही सगळ्यात पहिल्यांदी मोबाईलची रेंज आहे भगवंताने घालून दिलेली. आणि मग मोबाईलचं संशोधन आहे. हे सगळे संशोधन आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत. म्हणून आपला हिंदू धर्म हा काही सामान्य नाही. विठ्ठल विठ्ठल. मग जिथून 3 वाटा प्रारंभ होतात तिथं माझ्या आईसाहेब यायच्या. प्रत्येक वाटेला कान लावायच्या आणि ज्या वाटेवरून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल त्या वाटेने माझ्या आईसाहेब जायच्या. पण जात असताना जिजाऊ मातेच्या पायाला काटा टोचला आणि जिजाऊ माता म्हणल्या स्वामी. पण जगाच्या मालकाला धावून यावं लागलं. पिवळा पितांबरा जैसा गगनी भडकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. आणि गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. देव आले. जिजाबाईच्या पायातला काटा भगवान परमात्म्याने काढला आणि जिजाबाई त्या ठिकाणी उठून उभे राहिल्या आणि सांगितलं बाळा तुझं नाव काय? सांगितलं आई मी माझं नाव सांगणार नाही. मग नाव नाही सांगायचं तर गाव तरी सांग. सांगितलं पंढरपूर. आणि मग जिजाबाई साहेब म्हणायला लागल्या मग तुला तिथला काळ्या इठ्या माहीत असेल ना? आणि मग देव पुढे सरले आणि सांगितलं आई मीच विठ्ठल आहे. मग देव पुढं जिजाबाई माग, देव पुढं जिजाबाई माग. जिजाबाईनं देवासोबत वाद घातला का तर
भगवंता, माझ्या पायामध्ये काटा टोचला, तो काटा काढण्यासाठी तू धावून आला, पण दुष्काळामध्ये अन्न पाणी करता करता माझ्या घरातले सदस्य गतप्राण झाले देवा, त्यावेळेस तू का नाही धावून आला? आणि आता धावून येऊन काय उपयोग? मग भक्तानं देवासोबत वाद जरी घातला तरी त्या वादामुळे भगवंताला आनंद झाला. अभंगाचं दुसरं चरण. ज्ञानदेवापुसे निवृत्तीची चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. आकाशापेक्षा मोठं सुद्धा भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. म्हणून जीवन जगत असताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. जीवन जगत असताना जीवनामध्ये प्रेम द्या. वाणीनं गोड बोला, समाज जिंका. द्वेष मत्सर सगळं काही बाजूला काढून टाका महाराज. हा कैचा नाही देहाचा भरवसा. आपल्या आयुष्यातला आपला कोणता दिवस हा शेवटचा दिवस असेलही सांगू शकत नाही. म्हणून त्यासाठी प्रेमाने जीवन जगा, प्रतिष्ठेने वागा, निष्ठेने जगा. सत्कर्माला लागा, स्वधर्माला लागा, अन्यायापासून दूर भागा. जशी अन्न तशी बुद्धी म्हणून सात्विक अन्न खागा. कुणावर येऊ नका रागा, भगवंताशी जोडा प्रेमाचा धागा. आणि काही मागायचे ते भगवंतालाच मागा. देण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत आहे उभा. दिल्याशिवाय राहणार नाही, परंतु तशी सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. आणि तुम्ही बघा, याच जगामध्ये घेण्यासारखं देण्यासारखं काय असेल तर तिनेवर प्रेम आहे महाराज. म्हणून प्रेम द्यायला शिका, बास दुसरं कोणी कुणाला काही देत नसतं. आहे तोपर्यंत प्रेम द्यायला शिका. नाहीतर आजकाल माणसं एवढा गर्व करतात. बऱ्याच वेळेला आम्ही कीर्तनाला गेल्याच्या नंतर अनेक लोक आम्हाला म्हणतात, महाराज चला आपण आपली जमीन बघून येऊ. चहा होईपर्यंत आपण जमीन बघू. आणि जमीन बघायला गेल्याच्या नंतर छाती ठोकपणे सांगतात, महाराज या लिंबाच्या झाडापासून त्या बाबळीच्या झाडापर्यंत सगळं माझे म्हणे. पण ती जमीन खालून हसायला लागते आणि काय सांगते, आजा मेला पंजा मेला पाप मसना गेला. देखत ना तू पण तू तोही पैसा झाला. देखत ना तू पण तू तोही पैसा झाला. तोपर्यंत प्रेमाने जीवन जगा मैबाप. आहे तोपर्यंत प्रेमाने जीवन. गर्व करू नका. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अहंकार तर काय, अहंकाराचा वारा सुद्धा मला लागू देऊ नको म्हणे. अहंकाराचा वारा न लागो राजसा आणि माझी हा विष्णुदासा भाविकासे. किंवा लहानपणे देगा देवा आणि मुंगी साखरेचा. तुम्ही बघा मुंगी किती लहान आहे. मुंगी माहिती ना, महिला मंडळ माग बसलेलं माहिती सर्वांना. आता मला सांगा, एका मुंगीने जर ठरवलं आपल्या संपूर्ण अशी मंदिराला प्रदक्षिणा मारायची, किती वेळ लागेल त्या मुंगीला? 2-3 दिवस सहज लागते महाराज. 2-3 दिवसात सुद्धा पोहोचू शकत नाही. आहेच त्या मुंगीचा जीव किती. मग एक मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हटली, म्हणे मला दिल्लीला जायचे. ती म्हणली, पागल आहे का? या मंदिराला प्रदक्षिणा घालायचं म्हणलं तुला 2-3 दिवस लागते. दिल्लीला जायला तुझं आयुष्य जाईल, तरीही तू दिल्लीला जाऊ शकत. आता मला सांगा, मागं महिला मंडळ, मुंगी दिल्लीला जाऊ शकते का? नाही. पण ऐका, तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावरती बसली तर बिनबोबाट दिल्ली गाठली महाराज त्या मुंगीनं. ना तिकीट, ना चेकिंग, ना पेट्रोल, ना डिझेल. आणि मग तिकडं गेल्याच्या नंतर तिकडल्या मुंगीनं मनूरच्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. ती म्हणली, बघ म्हणली मी दिल्लीला आले. ती म्हणली, तू दिल्लीला कसं काय? ती म्हणली, मी दिल्लीला यायचं फक्त 2च कारण. पहिली गोष्ट म्हणजे मी लहान झाले, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हात मोठ्याचा धरला, मी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले. म्हणून जीवन जगत असताना लहान व्हा आणि संतांची संगत करा. बिनबोबाट देवाचं घरे. विठ्ठल विठ्ठल. आणि अशय संत महात्मे आपल्याला पदोपदी जाग करतात. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला पदोपदी जाग केलं.
बोलती, जागता जगदेव आणि राखा काही भाव. याच अभंगामध्ये सांगतात की अनेक दिवसातून आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, म्हणून जागे व्हा. बहुता दिवसा फेरा आला या नगरा, म्हणून जागे व्हा. कशाच्या ठिकाणी? जागता जगदेव, भगवंताच्या ठिकाणी जागे व्हा. अजून सुद्धा महाराज सांगतात की उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरी. सांगतात की उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. संत महात्म्याने आपल्याला पदोपदी जाग केलं की पवित्र असा नरदेह मिळून जर आपल्याला भगवंताचं चिंतन करता आलं नाही तर त्याच्यासारखं लाजीरवाणं जीवन दुसरं कोणतंच नाही. म्हणून महाराज म्हणतात की जीवन जगत असताना भगवंताचं भजन करा. आपल्या जीवनामधला खरा आपला धर्म काय हे आपल्याला आयुष्यामध्ये कळायला पाहिजे. आता जीवन जगत असताना खरा धर्म कळायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याला एक वेळेस लढत असताना एका मावळ्याचा उजवा हात गेला. राजांना कळालं की माझ्या मावळ्याचा उजवा हात गेलाय, म्हणून राजे त्याला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीमध्ये आले. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मावळ्याच्या झोपडीमध्ये आले आणि राजांना पाहून हा मावळा ढसढसा रडायला लागला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अरे तुला वाटतं तरी काय? संसाराची चिंता मी सांभाळतो तुझ्या संसाराला, काळजी करू नको, मी सांभाळतो तुझ्या संसाराला. त्यावेळेस तू मावळा म्हणतोय, राज अहो राज, उजवा हात गेला म्हणून रडण्यात नम्या नाही राज. अहो जीव जरी गेला असता तरी आनंदाने स्वीकारला असता. परंतु स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माझ्या दारामध्ये उभा आहे आणि मुजरा करण्यासाठी उजवा हात शिल्लक राहिला नाही ना, म्हणून हे डोळ्यातलं पाणी राज, म्हणून हे डोळ्यातलं पाणी. असे मावळी महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेले. म्हणून त्यांना जीवन जगत असताना खरा धर्म कळाला. आणि माझं सांगणं असेल, जीवन जगत असताना ज्याला खरा धर्म कळाला त्याला खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचं खरं वर्म कळत असतं. अभंगाचं तिसरं चरण.
की असावा तो धर्म आणि मग साहो जाते वर्म. ज्याला जीवन जगत असताना खरा धर्म कळाला त्याला खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचं खरं वर्म कळत असतं. मग जीवन जगत असताना खरा धर्म कळाला. जगद्गुरु तुकोबरायांना आयुष्यभर परमार्थ केला एवढा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना प्राप्त झाला. तुम्ही बघा, जगद्गुरु तुकोबराय ज्या झाडाखाली बसले त्या झाडाचं मंदिर झालं. जगद्गुरु तुकोबराय ज्या शिळेवरती बसले त्या शिळेचं मंदिर झालं. आणि ते शिळेचं मंदिर काही सामान्य नाही. या जगामधल्या सगळ्यात शक्तिशाली पुरुषाला आदरणीय पंतप्रधानांना सुद्धा त्या शिळेवरती येऊन माथा टेकावा लागला. हा माझ्या तुकोबरायांचा परमार्थ आहे. एवढा परमार्थ जगद्गुरु तुकोबरायांनी केला. ज्या झाडाखाली बसले त्या झाडाचं मंदिर झालं. ज्या शिळेवरती बसले त्या शिळेचं मंदिर झालं. अरे जो टाळ वाजवलं ना त्या टाळाचं सुद्धा मंदिर झालं. आजही या तापलेल्या देहाचा दाह जर शांत करायचा असेल तर देहूला जावं लागतं. म्हणजे काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर आणि हरिभक्त थोर भूमंडळी. अशी जगद्गुरु तुकोबरायांनी आयुष्यभर परमार्थ केला. सकाळी लवकर उठावं, हातामध्ये विना घ्यावा, चिपळ्या घ्याव्या आणि भगवंतासमोर काकडा चालू केला. आणि त्या काकड्याच्या किती सुंदर चाली महाराज. जम्बू या द्वीपामाजी एक पंढरपूर जगद्गुरु तुकोबरायांनी परमार्थ केला. मग असे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की पवित्र असा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे ना, मग भगवंताचं चिंतन करा. म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार एकदा सर्वांनी वर हात करा. महिला मंडळ करा सर्वांनी वर हात. मी नाही तुमच्या बांगड्या फुटू देत आणि वाकडे करू नका, सर्वांनी अशी वर करा. तसेच वर जातील वाकडे केले तर. विठोबा रखुमाई विठोबा
विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी यथामते आता अवकाशभंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। जे जे काही चुकीचे असतील ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून तुमची स्वतःची मुलगी समजून मला माफ करा। ज्याला एक मुलगी असेल त्याने मला दुसरी समजा, ज्याला दोन असतील त्यांनी मला तिसरी समजा, ज्याला तीन असतील त्यांनी मला चौथी समजा, आणि ज्याला मुलगीच नाही त्यांनी मला दत्तकच घेऊन टाका। पण काही चुकलं असलं तर माफ करा। या ठिकाणी यथामते आता अवकाशभंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आपण सर्वजण या ठिकाणी करीत आहोत। अतिशय सुंदर असं नियोजन कीर्तनाचं या ठिकाणी तुम्ही करत आहात। मागच्याही वर्षी मला बोलवलं होतं, याही वर्षी तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या माध्यमातून आणि मनूर गावातील सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा करण्याची योग संधी आज मला प्राप्त झालेली आहे। तसेच आज माझ्या कीर्तनाला विशेष ज्यांची उपस्थिती आहे ते हरिभक्त पारायण सर्वानंद गिरीजी महाराज वारकरी शिक्षण संस्था म्हणून आदरणीय महाराजसुद्धा उपस्थित आहेत। त्यांचेसुद्धा चरणी या ठिकाणी नतमस्तक होते। तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होते आणि कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम। ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम